पक्ष नेतृत्व रुपाली चाकणकरांवर नाराज आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। चाकणकरांबाबत पक्षात चर्चा होणार, चाकणकरांचा राजीनामा घेतला जाणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। चाकणकरांची वकिली बंद करा, अवकाळी संकटावर लक्ष द्या, शेतकऱ्यांना कृषी मंत्र्यांना थेट फोन केला। शेतकरी आणि कृषी मंत्र्यांच्या पीएची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। बलात्कारी खराबच्या प्रकरणात भरणेंनी चाकणकरांची पाठराखण केली, त्यामुळे शेतकऱ्याचा संताप अनावर झाला आणि पाऊस झालेला आहे याकडे आधी लक्ष द्या असा संताप शेतकऱ्यांना व्यक्त केला आहे। हॅलो हॅलो, हा कोण बोलताय? दत्ता, पुणे जिल्ह्यातून। मी थोड्या वेळात सांगू साहेबांना फोन आला होता ते काय काय? थोड्या वेळात सांगू साहेबांना फोन आला होता ते नाही, मला एक निरोप द्यायचा होता, तेवढा तुम्ही दिला तरी चालेल। बोला ना बोला ना। त्यांना म्हणा ते रुपाली चाकणकरचं वकिली बंद करा, राज्यात जे अवकाळीचं संकट आले त्याच्याकडे लक्ष द्या। हो साहेब, नक्की सांगतो मी। कसं आहे माहिती का, ऐका साहेब, हा हा तिचं जे भाषण आहे तिने भाषण म्हणलेली, मी जी काय आहे ती त्या महाराजांमुळे ती म्हणलेली हा डायरेक्ट हा अशी भाषणात। मग हा. वकिली करायची काय कारण, काय बाजू घ्यायची कारण आहे ना? आपलं अवकाळी चालू आहे ना महाराष्ट्रात, काल एवढं झालंय, त्याच्या हं. उत्तर द्या ना तुम्ही। काय हो करायचे ना साहेब, तिची त्या साहेब जे अवकाळी झालेले आहे ना त्याची हा पण माहिती साहेबांनी मागवलेली आहे। त्याच्यावर जे अहो, काही त्याची माहिती तुम्ही पर्यायी आदेश करा ना, उपाययोजना वगैरे सगळं चालू आहे। पंचनामा करण्याचे आदेश करा ना तुम्ही। ठीक आहे, मी आपला 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 निरोप नक्की पोहोचतो। नाव काय त्या बोललेत सर आपलं? दत्ता दत्ता कवाद, पुणे दत्ता जिल्हा। पवार। हा दत्ता पवार, हो पुणे जिल्हा। हा ओके, ठीक आहे, नक्की सांगतो साहेब। साहेब, फक्त त्यांना म्हणा कोणाची वकिली करू नका, जे चाललंय ते त्यांची चौकशीचा भाग आहे। आपलं जे हो आहे साहेब, आपलं नाव खराब नका करू, आपण कृषी मंत्री आहे। हो एक साहेब, हो वरिष्ठ पदावर बसलेले आहे तुम्ही, त्यांना म्हणा। हो साहेब, हो साहेब, आता जर असेल तर आता फोन द्या, मी स्वतः बोलतो त्यांच्याशी। हो। मी थोड्या वेळाने सांगू, आता साहेब कार्यक्रमामध्ये आहेत ते. चालेल चालेल साहेब।